दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या गोवंश हत्या प्रकरणी खेडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवार आणि त्याच्या पाठोपाठ सोमवारी नारंगी नदीमध्ये गोवंशाचे अवशेष आढळून आले होते. त्यामुळे खेडमधील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले. खेड शहरालगत असणाऱ्या नारंगी नदीपात्रात देवणे पुलाजवळ रविवारी दुपारी गोवंशाचे अवयव आढळून आले होते, तर सोमवारी देखील असाच प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे शहरामध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. असं असताना खेडवासियांनी मंगळवारी खेड बंदची हाक दिली. या बंदला शहरामधील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळेला खेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू बांधवांनी एकत्रित येत खेड पोलीस स्थानकामध्ये या घटनेचा निषेध नोंदवत निवेदन देखील प्रशासनाला दिले. खेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच गोवंश हत्या होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी दुपारी खेड नजीकच्या नारंगी नदीवरील देवणे पुलाखाली गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष छिन्नभिन्न अवस्थेमध्ये टाकलेले काही नागरिकांना दिसले. हा संतापजनक प्रकार याची माहिती खेडवासियांना मिळताच घटनास्थळी गर्दी देखील जमायचं पाहायला मिळालं. त्यातच दापोली खेड मंडणगड या विधानसभेचे आमदार योगेश कदम हे सध्या गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी देखील पोलिसांना कोणतीही हयगय न करता तातडीने तपास करण्याच्या सूचना देखील दिल्या. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेड येथे तातडीने भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेत तपासाचे आदेश दिले. त्यानंतर सुरुवातीलाच 3 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आणि गोवंश हत्येचं रॅकेट देखील उघडकीस आलं. आणि आज संध्याकाळपर्यंत 4 ते 5 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं, याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल आणि परवा घडलेल्या खेडच्या घटनेसंदर्भात आम्ही तातडीने त्याच्यावर गांभीर्याने हा विषय घेऊन यामध्ये आम्ही पोलिसांच्या 4 टीमा पाडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही तपासत होतो. आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्हाला आता पहिला 300 आरोपी मिळाले. त्यानंतर आता आम्हाला 2 आरोपींची माहिती मिळाली. त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळालेला आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आता 5वा आरोपी पण आम्ही आता डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि फक्त एवढंच आहे की ह्या घटनेमध्ये जे काही आरोपी असतील किंवा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल किंवा त्यांचा कुणी त्याला पाठिंबा दिला असेल, त्यांना कुणालाही त्यांची गय केली जाणार नाही. त्या सगळ्या आरोपींना अटक केलं जाईल आणि कडक कारवाई केली जाईल त्यांच्यावर आणि न्यायालयात अगदी कडक दोषारोप पाठवून त्यांना कुठल्याही गोष्टी जास्तीत जास्त सजा लागली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देतो.